नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविकाताईंबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे बातमी ही समोर येत आहे। नेमकी बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी महिन्याभरापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। त्यामुळे अंगणवाडीतील बालके, कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर मातांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संपाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे आणि या पाठिंब्यामुळे संपाची धार अधिकच तीव्र झाली आहे। हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे। सेवेत हजर न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा प्रशासनाने अंगणवाडी सेविकाताईंना बजावणे सुरू केले आहे। गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे। मात्र यावेळी त्यांनी आंदोलनाची धार अधिकच तीव्र केली आहे। 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। तसेच अंगणवाडी सेविकांच्या आग्रहाने त्यांनी आझाद मैदानावर त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांची धार अधिकच तीव्र झाली आहे। त्या आजही त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्या आहेत। त्यामुळे हा संप मोडीत काढण्यासाठी पालघर जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर हजर होण्यासाठी नोटिसा बजावणे प्रशासनाने सुरू केले आहे। काही जिल्ह्यात प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झालेल्या सेविकांना सेवेतून बडतर्फी कारवाई देखील केली आहे। त्यांनी सेवेत हजर न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा पालघर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बजावणे सुरू झाले आहेत। याबाबत महिला व बालविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या कारवाईबाबत काही बोलण्यास अथवा माहिती देण्याबाबत त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही। अंगणवाडी सेविकाताईंना जबरदस्तीने कामावर हजर केले जात आहेत। त्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा बजावल्या जात आहेत। आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही। 12 जानेवारीला पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत। तसेच भिवंडी वाडा मनोराज्य मार्गावर वाड्यातील खंडेश्वरी नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। त्यापुढे आंदोलनाची धार अधिकच तीव्र होणार आहे। राजेश सिंग, राज्य संघटक सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी यावेळी असे सांगितले आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून याबद्दलची जी काही नवीन अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।